नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या या भागामध्ये आपण सुपारीचे खत व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत। कोकण विभागास 720 किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण अशा समुद्र किनारपट्टीचा भाग लाभलेला आहे। आपण जर बघितलं तर नारळ सुपारीच्या बागा आपल्याला दिसून येतात। ह्या नारळ सुपारीच्या बागा आपल्या कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालतात। कोकण विभागात उष्ण व दमट तसंच वार्षिक सरासरी 3500 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। अशा या पोषक वातावरणामध्ये आपल्याला सुपारीचं पीक दिसून येते। सुपारीचं पीक हे कोकण विभागामध्ये नगदी पीक म्हणून बघितलं जाते। जवळपास 2200 हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून यापासून 3580 मेट्रिक टन इतकं उत्पन्न आपल्याला मिळते। कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामध्ये जांभ्या जमिनी तसेच मध्यम काळ्या जमिनी अशा जमिनी आपल्याला आढळून येतात। ह्या सर्व जमिनीमध्ये आपल्याला सुपारीची लागवड ही दिसून येते व त्यांच्या वाढीसाठी ते पोषक ठरते। त्यामुळं आपल्या या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपल्याला नारळ सुपारीच्या बागा दिसून येतात। आता या नारळ सुपारीच्या उत्पादन वाढीसाठी व लागवडीबाबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित तंत्रज्ञान विकसित केलं की ज्याचा आपले शेतकरी बंधू व सुपारी बागायतदारसुद्धा वापर करतात। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली श्रीवर्धनी ही जात संपूर्ण भागामध्ये पसरलेली आपल्याला दिसेल। या जातीचं वैशिष्ट्य बघितलं तर या सुपारीची फळं ही मोठ्या आकाराची असतात। सुपारीचा गर हा पांढऱ्या रंगाचा असतो, मऊ असतो तसंच चवीला गोडसर असतो। त्यामुळं ही जात शेतकऱ्यांमध्ये व सुपारी बागायतदारांमध्ये प्रसिद्ध होत आहे व जास्तीत जास्त तिची मागणी वाढत आहे। तसंच या सुपारीच्या लागवडीच्या बाबतीत आणखी एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे की सुपारीचं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे। तर सुपारी लागवडीमध्ये 2.7 मीटर बाय 2.7 मीटर एवढ्या अंतरावर सुपारीची लागवड ही आपण केली गेली पाहिजे व त्यामुळं नंतरचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे सुपारी काढणी आहे, खत व्यवस्थापन आहे किंवा त्यावर पीक संरक्षणासाठी फवारणीसारखी कामं असतात तर ती मशागतीची कामं करताना ही उंच वाढली तर आपल्याला फार अडचण होते। म्हणून सुपारीतील अंतर 2.7 बाय 2.7 मीटर एवढं ठेवलं गेलं पाहिजे। आपल्या कोकणात जर बघितलं तर सगळ्या ज्या जमिनी आहेत त्या जांभ्या जमिनी तसेच मध्यम काळ्या जमिनी अशा प्रकारच्या जमिनी आपल्याला आढळून येतात। सुपारीपासून अधिकाधिक उत्पन्न मिळवायचं असेल तर त्याच्या खत व्यवस्थापनाकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे। खत व्यवस्थापन करणे म्हणजे काय? सुपारी हे बहुवार्षिक पीक आहे। बहुवार्षिक पीक असल्यामुळे 2 हप्त्यात विभागून देतो। आता हे विभागून देत असताना कधी दिलं गेलं पाहिजे? एक म्हणजे सुपारीच्या वाढीच्या अवस्थेत व दुसरा हप्ता हा आपल्याला ज्यावेळेस सुपारीची फुलं म्हणजे फुलोरा शिंपुटं हे बाहेर येत असतात त्यावेळेला अन्नद्रव्याची फार गरज असते। म्हणून आपण सुपारीची खतं ही 2 हप्त्यामध्ये किंवा 2 मात्रेमध्ये विभागून देतो। आता ही कधी द्यायची? तर पहिला हप्ता हा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये पहिला हप्ता देतो व दुसरा हप्ता हा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये देतो। तर खत व्यवस्थापन करत असताना सुपारीला 1 घमेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत तसंच 10 ते 12 किलो हिरवळीचे खत, त्याचबरोबर 150 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद व 150 ग्रॅम पालाश एवढं नत्र स्फुरद पालाशची मात्रा आपल्याला 2 हप्त्यामध्ये विभागून दिली गेली पाहिजे। ही मात्रा जर 2 हप्त्यामध्ये विभागून द्यायची असेल तर आपल्याला 75 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद व 75 ग्रॅम पालाश ही मात्रा ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश झाडाच्या बुंदापासून 2 फूट अंतरावर 2 ते 3 फूट अंतरावर बांगडी पद्धतीने रिंग करून 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची व 15 ते 20 सेंटीमीटर खोलीची अशी रिंग करून त्या रिंगेमध्ये पहिल्यांदा कंपोस्ट खत 1 घमेलं कंपोस्ट खत, त्याचबरोबर 12 ते 15 किलो हिरवळीची खतं, त्यानंतर 160 ग्रॅम युरिया, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये द्यावी। त्यानंतर दुसरा हप्ता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस नवीन शिंपुटं व नवीन फुलोरा ज्यावेळेस सुपारीचा बाहेर पडतो त्यावेळेस अन्नद्रव्याची आवश्यकता असते। अधिकाधिक फुलं धरण्यासाठी त्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते। त्यामुळे दुसरा हप्ता हा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यावा। त्यावेळेस आपल्याला फक्त 160 ग्रॅम युरिया व 125 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश असा दुसरा हप्ता द्यावा। आता हे झालं हे 3 वर्षापेक्षा मोठ्या झाडांच्या बाबतीत। पहिल्या वर्षीच्या झाडाला
1/3, दुसऱ्या वर्षीच्या झाडाला 2/3 व 3 वर्षावरील झाडांना ही संपूर्ण मात्रा म्हणजे 150 ग्राम नत्र, 150 ग्राम स्फुरद व 150 ग्राम पालाश ही खतं आपण दिली गेली पाहिजेत. आता या प्रकारे आपण खतं व्यवस्थापन केलं तर हमखास आपल्या सुपारीच्या बागेतून आपल्याला अधिकाधिक उत्पन्न मिळेल. या पुढील भागात सुपारीची फळं तळकणे व सुपारीची गडद थांबवणे या विषयावर आपण पुढील भागात चर्चा करणार आहोत. या भागाला लाईक करा, सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.